नमस्कार, ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ईद स्पेशल शिरखुर्मा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आपण या आता कढईमध्ये टाकून घेऊया। याला एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। 1 लिटर दुधाचे आज आपण बनवणार आहोत शिरखुर्मा। उकळी येण्याची वाट पाहूया। तुम्ही पाहू शकता इथं छान अशी उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण आता एवढी पाऊण वाटी साखर टाकून घेऊया। साखर टाकल्यानंतर अजून 2-3 मिनिटं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। आपले दुधामध्ये साखर विरघळेपर्यंत इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये टाकून घेऊया 2 चमचे तूप। साजूक तूप। त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया 10 काजू घेतलेले आहेत, त्याचे मी तुकडे केलेले आहेत ते। त्यानंतर 10 पिस्ता, त्याचे पण तुकडे केलेले आहेत। आणि 10 बदाम, त्याचेही मी छान असे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि त्यामध्ये टाकूया ही खजूर, ती थोडीशी घेतली आहे मी कट करून। छान प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ते लालसर भाजून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे, हे खाली काढून घेऊया। आता याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। त्यानंतर हे शेवाया आहेत, ज्या मी तुपामध्ये थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत, ते टाकून घेऊया। आणि याला आपल्याला साधारण 5 मिनिटं मीडियम गॅसवर असंच उकळून घ्यायचं आहे। साधारण 7-8 मिनिटं झालेले आहेत। मीडियम गॅसवर मी शिजवून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी झालेली आहे, मस्त अशी घट्ट झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया। मस्तच बघा, तुम्ही पाहू शकता कंडेन्स मिल्कचा वापर न करता आपली मस्त अशी झालेली आहे शिरखुर्मा। करायला ही झटपट अशी रेसिपी आहे। जर तुम्हाला ही माझी शिरखुर्म्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका। कमेंटमध्येही सांगा नक्की की शिरखुर्म्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तुम्ही पाहू शकता त्यावर आपण टाकून घेऊया थोडंसं काजू, बदाम आणि पिस्ता, त्याचप्रमाणे खजूर, डेट्स। बघा किती घट्टपणा आलेला आहे त्याला खाण्यासाठी, आणि स्मेल पण खूप मस्त येत आहे। तर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।